जो कल तक एक दूसरे के खिलाफ जहर थे आज डर के मारे गले लग रहे हैं सब। कसं आहे, हीच भीती आहे त्यांची. मला वाटतं प्रश्न कोणाला विचारले होते? प्रश्न विचारले होते निवडणूक आयोगाला. म्हणजे उत्तर कोणी दिलं पाहिजे? उत्तर दिलं पाहिजे निवडणूक आयोगाने. मग हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? बरोबर आहे. आणि आम्ही जेव्हा भेटलो, काल मी अनेकांची ट्विट्स बघितली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की यांना माहितीच नाहीये कोणाला भेटायचंय ते. त्यांनी वाघमारे साहेबांना भेटायला पाहिजे होतं. काय होतं, माणूस घाबरला असेल ना की अर्धवट माहिती घेतो. आणि अर्धवट माहितीमुळे त्यांना हे माहीत नव्हतं की आम्ही 14 तारखेला एक शिष्टमंडळ, अरविंद सावंत असतील, आमचे दानवे असतील, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत आणि अजून तिघे चौघे, असं एक शिष्टमंडळ हे जाऊन श्री वाघमारेंना भेटलं होतं. तिथे जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली होती. हे पहिलं उत्तर. दुसरं, चोक्कलिंगमन साहेबांची भेट का घेतली? कारण ते केंद्राकडनं असतात. कदाचित त्यांना माहीत नसावं, याद्यांचा जो गोंधळ असतो तो जर करेक्ट करायचा असेल तर ते अधिकार फक्त केंद्रालाच आहेत, म्हणजे तिकडच्याच आयोगाला आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मग आम्ही कोणाची भेट घ्यायची? आणि तिसरं, मला वाटतं ही ऐतिहासिक गोष्ट आहे ना की काहीतरी घडलं होतं म्हणून हे दोन्ही आयुक्त एकत्र आले. हे का एकत्र आले? हे का आमच्या दबावाने आले का त्यांना कळलं ह्याच्यात काहीतरी चुकलेलं आहे म्हणून? जेव्हा त्यांना कळलं ह्यात काहीतरी गौडगंबाल असेल, चुकलेलं आहे, आरोप जे विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्ष करतायत ह्याच्यात काहीतरी अर्थ आहे. बरं, दुसरं, आम्ही आमंत्रण, हा विषय सत्ताधारी किंवा विरोधक असा नव्हताच. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात पारदर्शकपणे मतदान व्हावं. जे महाराष्ट्रातील 9-9.5 कोटी मतदार आहेत त्यांना आपलं मतदान कुठे गेलेलं आहे, कसं केलेलं आहे हे कळलं पाहिजे. ह्याकरता ह्या भेटी घेतल्या होत्या. आणि मला वाटतं ह्यानी तरी त्यांच्या ज्ञानात भर पडेल की वाघमारे साहेबांची भेट घेतली होती, त्याचबरोबर चोक्कलिंगमन साहेबांची भेट घेतली होती. आणि त्या ठिकाणी आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याची योग्य ती उत्तरं दोघांनाही देता आली नाहीत. अपराध्यासारखे दोघे बसलेले होते. आणि दॅट इज व्हॉट आय मीन इट. त्यामुळे पहिला विषय असा आहे, प्रश्न विचारलाय एकाला, मिरच्या दुसऱ्याला कशाला झोमतायत? कशाला शेरोशायरी करताय? मग तुम्हाला आहे ते मान्य आहे का? काहीतरी जळतंय म्हणून धूर निघतोय ना? नाहीतर निवडणूक आयोगाने सांगावं, हे जे सगळं दाखवलेलं आहे, हे वय जे काल राजसाहेबांनी सांगितलं, हे काय दिसतंय याच्यामध्ये? मी परत ते सांगत नाही. 118 आणि 124 वय असतं का? दुबार मतदानाचं काय करायचं? एकेकाच नावाच्या ठिकाणी 6-6 ठिकाणी, आमची काल लोक चारकोपला गेली होती ना, आपली लोक चारकोपला गेली होती, ती व्यक्ती तिथे राहतच नाहीये. ती 15 वर्षापूर्वी शिफ्ट झालेली आहे, तरी त्यांचं नाव आहे अख्ख्या कुटुंबाचं. आणि हे IBN लोकमतनीच काल ती बातमी केलेली आहे. आमची लोक काल तिकडे गेली होती. जयंत पाटील साहेबांनी, मला वाटतं काल सविस्तर हे सगळे एकत्र आले होते. लक्षात ठेवा, हे कुठलं, बरं मला कळत नाही, लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया होणं, ह्याच्याकरता एकत्र येणं आणि काहीतरी कोणतरी बोललं तुम्हाला पराभवाची भीती वाटते, म्हणजे ह्याचा अर्थार्थी काय संबंध आहे? बोलणाऱ्या माणसाने आम्हाला सांगावं. मग तुम्हाला कुठल्या मार्गाने, ह्या मार्गाने निवडणुका पाहिजेत का? तुम्ही म्हणताय, आम्ही काल सगळे प्रश्न जेव्हा त्यांना विचारले की 4 वर्ष निवडणुका, 17ला शेवटच्या निवडणुका झाल्या, 22ला व्हायला पाहिजे होत्या, आज 25 आहे, 26 शिवाय निवडणुका होऊ शकत नाहीत. बरोबर आहे का चूक आहे? आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की इतकी तयारी तुमच्या करायला वेळ होता, मग मुंबईमध्ये जिथे एक प्रभागीय पद्धत आहे तिथं तुम्ही म्हणताय फक्त EVM मशीन आहे आणि आमच्याकडे मुबलक अशी व्हीव्हीपॅट मशीन्स नाहीयेत का? मग ही संशयाला जागा नाहीये का? आणि जर नसतील तर मग बॅलेटवरती निवडणुका घ्या. हे काय चुकलं? 4चा प्रभाग आहे. आज तुम्ही बघता जिथे जिथे राज्यात 4चा प्रभाग आहे, असं देशात कुठे आहे 4चा प्रभाग? आपण माहिती घेऊन मला सांगा. जर 4चा प्रभाग असेल, 4 जेव्हा वेगवेगळे नगरसेवक असतात तेव्हा जो माणूस अडचण घेऊन जातो त्याचा काय प्रॉब्लेम होतो हा प्रत्येकाला माहिती आहे. इथे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि तातडीने तो कागद कुठे गेला? हा जो त्यांनी कार्यक्रम काल जाहीर केला निवडणुकीचा, म्हणजे काय आधीचा सगळा, एवढी घाई कसली लागली होती वाघमारे साहेबांना? हे कळलं का? ज्या भाजपने टीका केली त्यांना कळलं का ही कसली घाई आहे, कशाबद्दलची घाई आहे, काय कारण आहे? त्यांनी इथे कट ऑफ डेट दिली आहे 1 जुलै 2025. का? जो शिफ्टेड आहे, जो 1 जुलै नंतर शिफ्ट झालेला आहे आणि जो वर्षानुवर्ष मतदान करतोय, त्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेताय या माध्यमातून. बरोबर आहे का चूक आहे? दुसरी जी मुलं 18 वर्षाची होणार आहेत, 18 वर्षाची होणार आहेत 1 जुलै नंतर, त्यांचा का तुम्ही अधिकार हिरावून घेताय? बरं, ह्याची फ्रीजिंग डेट काय आहे? प्रारूप मतदार यादीवरील
हरकतीचा निर्णय घेऊन अधिप्रमाणित करून याद्या प्रसिद्ध करणे 28/11/2025. मग प्रॉब्लेम काय आहे? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 28 दिवस आहेत. मग असं काय साक्षात्कार घडला की 1 जुलैच तुम्ही ठरवली आणि 1 ऑक्टोबर 2024ला तुम्ही नवीन मतदार नोंदणी बंद केलीत? मला वाटतं काय कारण आहे? हे सगळं संशयास्पद नाही आहे का? मग कोणाच्या दडपणाखाली काम चालू आहे? आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे, उत्तर निवडणूक आयोगाने द्यावी. आणि जर चुकीचं असेल तर निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर द्यावं ना. आज काल जेव्हा दोन्ही आयुक्त बसलेले होते तेव्हा आम्ही बघत होतो एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं. देखते है, बघतो, सांगतो, माहिती नाही, ही उत्तरं आयुक्तांकडनं आम्ही अपेक्षित धरत नाही. मग हे काय भावलं म्हणून इकडे बसतात का? काल मोठं कोणीतरी सांगितलं की त्यांना कुठली अथॉरिटी नाही, ह्यांना कळत नाही का? आम्हाला सगळंच कळतं. अचानक तुम्हाला हा दणका बसल्यामुळे तुम्ही घाबरून ही स्टेटमेंट करताय. वाघमारे साहेबांची भेट झाली होती आणि चोखलिंग म्हणूनच तर 24 तासात पुढची भेट घेतली ना, कारण लोकशाही मार्गाने मागतोय. मला प्रश्न असा पडला आम्हाला सगळ्यांना की सत्ताधारी का नाही आले? ऑलरेडी अजितदादा, मला वाटतं मागच्या वेळी जेव्हा राजसाहेबांनी हा विषय काढला होता तेव्हा दादा आले होते ना, आणि तेव्हा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. बरं, एक गोष्ट काल मला तुमच्या कोणातरी माध्यमातून कळलं की शिंदे सेनेच्या कोणीतरी असं सांगितलं की मतदार यादीत गोंधळ आहे. कोणतरी बोललं काल? हा मुद्दा उपस्थित केला आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे, आम्ही मान्य करतायत ना. मग ते जर मान्य करतायत तर त्यांनी बैठकीला यायला पाहिजे होतं. हे बघा, सत्ता असणं सत्ता नसणं हा विषय वेगळा आहे. पण जर मतदानाचा आणि मतदाराच्या मानाचा विषय असेल तर सगळे एकत्र येऊन पारदर्शक याद्या कशा प्रदर्शित होतील लोकांपर्यंत, पक्षांपर्यंत याद्या आलेल्या नाहीयेत. नावं वगळण्याचा अधिकार विचारतात ते चोखलिंगमला कशासाठी भेटलात? ह्यांच्या ज्ञानात भर टाकायला अभ्यास करायला सांगा. ह्यांचे जे प्रवक्ते येतात ना भाजपचे, यांना सांगा आधी अभ्यास करून येत जा. मी असं बोलणं चुकीचं आहे, परंतु त्यांनाही कळलं पाहिजे. वगळण्याचा आणि घालण्याचा अधिकार नवीन मतदार हा केंद्राच्या आयोगाला आहे ना. बरोबर आहे का? चूक बोलतोय? बरोबर आहे ना. मग कोणाला भेटायचं? कोणाची भेट नाही तर आम्हाला आधीच सांगा. कारण नांदगावकर साहेबांनी, आता या जबाबदारीने बोलतोय, बाळा नांदगावकरांनी आधी जेव्हा पत्र दिलं होतं की आम्हाला अशी वेळ पाहिजे, तेव्हा सांगायला पाहिजे होतं ना की बाबा माझ्या अखत्यारी देत नाही, तेव्हा वेळ का दिली? बरं, तेव्हा बाळाजींनी दुसरंही विचारलं होतं की दोघे एकत्र भेटाल का? नाही, मला ते वेगळे आम्ही वेगळे. मग तुम्हाला कळतंय का काय प्रॉब्लेम आहे तो? आणि 100% काल मला वाटतं ह्याच्यावर जवळपास 1-1.5 तासाची प्रेस झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि त्याचीच आम्ही वाट बघतोय. आणि ही मिळाल्याशिवाय शिष्टमंडळ किंवा राजसाहेबांची मनसे ही गप्प बसणार नाही. राजसाहेबांना आणि मनसेला आणि शिष्टमंडळाला हा महाराष्ट्र आहे, हा 106 हुतात्म्यांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. ह्यांना हलक्यात घ्यायला जाऊ नका. ही निवडणूक पारदर्शकपणेच झाली पाहिजे, लोकशाही मार्गानेच झाली पाहिजे, याद्या प्रसिद्ध झाल्याच पाहिजेत. फक्त तुम्ही 8 दिवसाचा कालावधी देताय सजेशन ऑब्जेक्शनला आणि तुम्ही 3.5 वर्षात सगळ्या याद्या चुकीच्या केल्यात. काल कोणीतरी विचारलं हे सगळ्या काहीतरी 9 लाख याद्या त्याच्यावर तुम्ही काम करणार आहात का? हे आमचं काम नाही आहे. आम्ही तुम्हाला सॅम्पल गोष्टी सांगितलेल्या आहेत सगळ्या. बरोबर आहे? त्या सॅम्पल दिल्यानंतर तुम्ही एक प्रकारे काल त्यांनी डिनाय केलं का? मी जबाबदारीने बोलतोय, त्यांनी डिनाय नाही केलं आयुक्तांनी कुठल्याही. बरं, तुमचेच निरूपम म्हणतात ना की मान्य आहे म्हणून. मग आम्ही काय वेगळी मान्य करतोय? आमची मागणी काय आहे तीच मागणी आहे. ह्याच्यावर कुठल्याही परिस्थितीत आम्ही शांत बसणार नाही. बरोबर, तुम्ही भेट घेतली आयुक्तांची, त्याच्या आधी जाऊन भुजबळांनी स्वतंत्ररित्या भेट घेतली. त्याच्यानंतर आता संजय निरुपम म्हणतायत की याद्यांमधला घोळ आहे तो आम्हाला मान्य आहे, पण त्यांनी जी मागणी केली ती जरा अति होती. म्हणजे दोन्ही बाजूनी ते अति म्हणजे याद्या पारदर्शक करा. निवडणूक पुढे घेण्याचं मग काय करायचं? मग तुम्ही याद्या करा 3 महिन्यात. तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्हाला दोन्ही बाजूने हे बघा, ढोल असा नसतो वाजवायचा, कळलं का? नरोवा कुंजरोवा म्हणतात. यादीत गोळ आहे पण मागणी चुकीची आहे. म्हणजे मग तुम्ही द्या ना करून, 1 महिन्यात द्या करून. कारण ते काल एक्सप्रेशनलेस वंडर अशी ती माणसं 2 बसली होती. तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो जे मला वाटतं इकडचं आहे. तुमचे अशोक पवार म्हणून माजी आमदार होते राष्ट्रवादीचे, त्यांनी काल संपूर्ण फाईल दाखवली. जाऊन बघून या काय आहे तिकडे. ते 2015 ते घरच अस्तित्वात नाहीये आणि तिथे काहीशे लोकांची नोंद आहे. केसनमध्ये पण अशाच गोष्टी आहेत. आता हे काल सगळं बोललेलं आहे. ह्याचा अर्थ इतकाच आहे, बॉटम लाईन,
पारदर्शकपणे लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या पाहिजेत. ही जी काय त्यांनी काल दिलेलं आहे हे तातडीने रद्द करा. केंद्र घ्या नाही तर राज्य घ्या. इतर निर्णय घेताना पटापट सांगताना कार्यक्षम सरकार आहे. सरकार नाही तर सरकारचा विषय नाही. सरकार उगाच उडी मारत आहे. सरकार खरं आमच्याबरोबर यायला पाहिजे. तुम्ही 12 कोटी जनतेला रिप्रेझेंट करता ना, मग आम्हाला शिकवण्यापेक्षा तुम्ही त्यांना सांगा की ह्या ज्या काही विरोधकांच्या मागण्या आहेत ह्या पूर्ण करा म्हणून. आमच्यावर कसली टीका करताय आणि कसला पराभव, ह्याचा काय संबंध पराभवाशी? ही मागणी आहे की पारदर्शकपणे जाहीर करा म्हणून. आशिष शेलार म्हणतायत एक आचार्य चाणक्यांची लाईन त्यांनी सांगितलंय, जब सारा विपक्ष एकजुट हो जाए तब समजो राजा ईमानदार है. त्याचा अर्थ त्यांनाच विचारा काय तो. हे एवढं सगळं दाखवल्यावर ते जे करत असतील ते त्यांनाच लखला भाऊ. पण एकीकडे निवडणूक आयोगासंदर्भातला हा गंभीर विषय असताना विपक्ष एकत्र येत आहेत किंवा राज ठाकरे मागच्या दारानं महाविकास आघाडीमध्ये येत आहेत असे देखील आरोप तुमच्यावर होताना बघायला हो, मिळतात. काय झालंय तुम्हाला एक सांगतो. पहिल्यांदा कौटुंबिक कारणाने 2 ठाकरे एकत्र आले, अजून राजकीय आलेलेच नाहीयेत, तर ह्यांची जमीन इतकी दणादण हल्लेली आहे. आणि तुम्ही जर कालचा वरचा बोर्ड बघितला असेल ना तर त्याच्यात लिहिलं होतं की काय आघाडी आणि सहयोगी पक्ष. आणि जेव्हा सहयोग असतो ना तो कुठल्या मागच्या पुढच्या राजसाहेब ठाकरे मागच्या दराने वरच्या दराने असं कधी करत नाही. ते जे करतात ते सरळ करतात. इतर लोक करतात, दुसरे पक्ष फोडतात, ते पक्ष आपल्याकडे आणतात, ज्यांच्यावर टीका केलेली आहे त्यांना आपल्याकडे आणतात आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचा पक्ष उभा करून सत्तेत जातात. राजसाहेब ठाकरे हे सरळ मार्गाने स्पष्ट बोलणारे आहेत. जो निर्णय घ्यायचा असेल तो तुमच्या सर्वांच्या समक्ष, महाराष्ट्र जनते समक्ष ते घेतील. मागून पुढून वरून खालून असे राजसाहेब ठाकरे कुठले निर्णय घेत नाहीत. जे असतं ते स्पष्ट असतं आणि सरळ असतं. अभ्यंकर साहेब, काल देवांग दवे जे महाविकास आघाडीमध्ये नेत्यांनी आरोप केलेले हो. देवांग दवे माध्यमांसमोर आले. तो म्हणतात की त्यांची भूमिका अशी आहे की तुम्ही नव्हेच, तू आहेसच. हे काल तिकडे झालंय ना सिद्ध. तिथे बोललेत ना. तो काय बोलतो याला उत्तर नाहीये ना. तो डिनायल मोडून एखादी व्यक्ती असेल तर असावी, त्यांनी म्हणून ते प्रूव्ह करावं. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी किंवा आयुक्तांच्या कार्यालयाशी माझा कसलाही संबंध नाही. मी भाजपचा पदाधिकारी आहे असं त्यांनी मान्य केलं. ठीक आहे, मी डिलिशन किंवा ठीक आहे. भविष्यात तुम्हाला कळेल संबंध आहे का नाहीये तो. पहिला प्रश्न साधा असा आहे, ह्या निवडणूक आयोगाकडे यंत्रणा आहे का? यंत्रणाच नाहीये. म्हणून शिक्षकांना घे, अजून कोणाला घे, ह्याला घे करतात. यंत्रणाच नाहीये यांच्याकडे. आणि अंगाशी आलं. हे माझा साधा प्रश्न, हे कोणाच्या दडपणाखाली आहेत? एवढी घाई कसली लागली हा कार्यक्रम? सगळेच म्हणतात ना की याद्यात घोळ आहे. मग पुढे घ्या ना. बरं, नाही झाल्यात ना निवडणुका. राजसाहेबांनी काल सांगितलं ना, ऑलरेडी 4-5 वर्ष पुढे गेले आहेत. जिल्हा परिषदेचा 7-8 वर्ष पुढे गेले आहेत. अजून 6 महिन्यांनी काय फरक पडणार आहे? काय दिवे लागणार आहेत? आणि ह्यांना कसली घाई लागली आहे? बरं, हे निवडणूक कंडक्ट करणारे आहेत, लढणारे वेगवेगळे पक्ष आहेत. हारजीत कोणाची होऊ शकते, तो विषय नंतरचा आहे. निवडणूक आयोग हा निवडणूक कंडक्ट करतो. बरोबर आहे का चूक आहे? मग ती पारदर्शी मार्गाने झाली पाहिजे. सिंपल. आणि त्यांनी सांगितलं आम्ही लवकर तुम्हाला कळवू म्हणून. म्हणजे आम्ही ज्या दोघांकडे गेलो तेच बरोबर होते. कारण त्यांनी सांगितलं, त्यांनी असं नाही सांगितलं आमचा काही संबंध नाही म्हणून. हा साक्षात्कार बोलणाऱ्या लोकांना झाला असेल. ते आम्हाला सांगत होते, याच्याने लिहून घेत होते, टिप्पणी घेत होते. कारण उत्तरं नव्हती, टिप्पणी घेत होते. पण एकीकडे निवडणूक आयोगानं मान्य केलेलं तुम्ही जसं म्हणताय की त्यांच्याकडे उत्तरं नव्हती. निवडणूक याद्यांमधला घोळ आहे, रचनेमधला घोळ आहे, व्हीव्हीपॅट संदर्भातला अनेक मुद्दा आहे जो तुम्ही काल मांडायला बघायला मिळाले. पण एवढे अनेक मुद्दे खरं तर प्रश्नचिन्ह असणं, या सगळ्या मुद्द्यांना प्रश्नचिन्ह असताना निवडणूक घेण्याची ही खरं तर गडबड किंवा फोर्स हा कोणाचा वाटतो तुम्हाला? ते आपण सगळ्यांनी शोधलं पाहिजे. जे आमच्या बरोबर आले होते त्यांना पारदर्शकपणे निवडणुका पाहिजेत. आणि जे आले नव्हते ते का नव्हते आले याचा त्यांनी विचार करावा. पण जे आले नव्हते त्याच्यापैकी भुजबळांनी जाऊन स्वतंत्ररित्या भेट घेतली. हो. संजय निरुपम यांनी स्पष्टपणे म्हटलं की हो याद्यांमध्ये घोळ आहे. हो. पण हा वेगळा मुद्दा त्यांनी मांडला. हो. ठीक आहे. हो. म्हणजे दोन्ही सत्ताधाऱ्यांमध्ये दोन्ही राजकीय पक्ष जर ही गोष्ट मान्य करतात तर मग पूर्ण ते समोरासमोर काय येत नाहीत आणि मग भाजप या गोष्टीला कळत नाही का ते पाठीशी घालतात कळत नाही. त्यांनी खरं पुढे येऊन सांगायला पाहिजे ह्याच्यामध्ये घोळ आहे, पत्त्यांमध्ये घोळ आहे, वयांमध्ये घोळ आहे. घोळ सगळीकडे. अहो, काही ठिकाणी कुठे गेलं ते? हे बघा, वेगळ्याच भाषेत. महाराष्ट्र आहे ना, भलतीच भाषा आहे, भलत्याच भाषेत नाव आहे. वाचायचं कसं नाव? तो BLA जो असेल किंवा तो जो बूथवरती बसलेला असेल त्यांनी नाव वाचायचं कसं? म्हणजे वयात गोंधळ आहे, पत्त्यात गोंधळ आहे, नावात गोंधळ आहे.
बरोबर आहे. आणि साधी गोष्ट आहे, आपण आधार कार्ड प्रत्येक गोष्टीवर जोडतो ना, मग इथे ऑप्शनल काय? हा प्रॉब्लेम आहे. म्हणून संशय येतोय. आज तुम्ही काही करायला गेलात तरी आधार कार्ड मागतात ना, बरोबर आहे की नाही? की आधार कार्ड इज मॅन्डेटरी. मग फक्त इकडेच काय, जी सर्वात महत्वाची प्रोसेस आहे, ज्याने सत्ताकारण, राजकारण, समाजकारण आणि लोकांचं प्रतिनिधित्व, लोकांचं भलं बुरं हे त्या माध्यमातून कळतं, ज्याला निवडणुका असं म्हणतात, तिथेच आधार कार्ड कंपल्सरी म्हटलं मी तुम्हाला. तेच का नाही, फक्त ऑप्शन मध्ये आहे ना ते आधार कार्ड. काय त्यांनी ऍड ऑन केलं ना? ऍड ऑन म्हटलं नाही, मी कंपल्सरी म्हणतोय. अनेकांपैकी एक नाही. आपण इतर ठिकाणी अनेकांपैकी एक असतं का? आधार कार्ड कंपल्सरी असतं? अनिवार्य अनिवार्य असतं ना. मग इथे अनिवार्य का नाही? इथे अनिवार्य करा, मग तुम्हाला कळेल. सोयीचं मग जे दिसतात ना एकाच ठिकाणी 6 मत, जसं आता काल जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांना कुठेतरी दुपारी 3 वाजेपर्यंत 6 ठिकाणी त्यांना दिसले एकच व्यक्ती, आणि 6 वाजता ती नावं गायब होती. इतकी तत्परता निवडणूक आयोगाकडे, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं, गप्प बसले ते. असे अनेक प्रश्न आहेत. ही प्रेस तुमची 4-5 तास चालली. सर, या विषयाच्या पलीकडे एक दुसरा प्रश्न आहे की महाविकास आघाडीमध्ये मनसे आता सध्या निवडणूक आयोगाच्या या एकूणच प्रश्नांमुळे एकत्र येताना बघायला मिळते. त्याच्यामुळे काँग्रेस कुठेतरी डिस्टर्ब झाली आहे, काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येते आहे. म्हणूनच हर्षवर्धन सत्ताकालच्या या बैठकीला किंवा प्रेसला आले नाहीत असं देखील म्हणतात. नाही, असं काहीच नाही हो. काँग्रेसकडनं मला वाटतं थोरात होते, बरोबर आहे, अजून पण वडेट्टीवार होते. आता काल कोणतरी म्हणाला शरद पवार नव्हते. मी ऐकलं कोण बोललं तर मला लक्षात नाही. कोणतरी मला पवार साहेबच नव्हते काल, म्हणजे ते परवा होते आणि काल नव्हते, म्हणजे त्यांचा याला विरोध होता. मग जयंत पाटील कुठले आफ्रिकन राष्ट्रवादी सेनेमध्ये आहेत का? मुख्यमंत्र्यांनी असा प्रश्न उपस्थित केला. तुमचे आवड कुठल्या याच्यात आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच आहेत ना. अहो, एकदा पक्षाचे अध्यक्ष होऊन गेल्यानंतर रिप्रेझेंटेशन जातं. त्या रिप्रेझेंटेशनचे मुद्दे महत्वाचे आहेत. कोण आलं कोण गेलं हे महत्वाचं नाहीये. जेव्हा पक्षाचे अध्यक्ष सांगतात तेव्हा रिप्रेझेंटेशन येतं ना. पण पक्षाच्या केंद्रातल्या वरिष्ठ नेत्यांशी सपकाळ एकूणच या सगळ्या संदर्भात बोलणार असल्याची देखील माहिती मिळते. त्याचं म्हणणं आहे की ठाकरेंचं म्हणजे दोन्ही ठाकरेंचं एकमत होताना बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे काँग्रेस कुठेतरी कॉर्नर होती किंवा काँग्रेसला याचा धक्का बसू शकतो. या संदर्भातली जी नाराजी आहे असं देखील कळतं. नाही, तर ते फक्त तुम्ही त्यांना विचारू शकता. आम्ही आता एवढंच बघतोय. आम्ही आता ज्या 2 भेटीगाठी घेतलेल्या आहेत 2 दिवस, म्हणजे सन्मान्य वाघमारे साहेब असतील किंवा चोक्कलिंगम साहेब असतील, आणि त्यांना जे प्रश्न आम्ही सर्वांनी जे विचारलेले आहेत की पारदर्शकपणे लोकशाही मार्गाने याद्या प्रसिद्ध करा आणि उत्तमरित्या तुम्ही निवडणुका घ्या, आणि ह्या निवडणुका अशा कार्यक्रमांनी जर होणार असतील तर त्या मान्य नाहीत, त्या पुढे ढकला. कारण त्याची रिझन्स मी तुम्हाला सांगितली. बाकी कोणाला काय वाटतं हे त्या पक्षाने. आता काल ज्या पद्धतीनं सगळे हे अध्यक्ष एकत्र दिसून आले होते, त्याच्यामध्ये हे चित्र जे आहे ते निवडणुकीमध्ये दिसणार की नाही? कारण महाविकास आघाडीमध्ये मनसे येते असं वारंवार मनसे संदर्भात वक्तव्य केलं जातं. तर नेमकं काय म्हणणं आहे? आमच्याकरता मनसे येणार की नाही हे फक्त राजसाहेब ठाकरे ठरवतील. आमच्याकरता आणि महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी विरोधकांकरता हा विषय महत्वाचा आहे की याद्यांमध्ये घोळ आहे का? आहे. तो घोळ लवकरात लवकर सुधारा. वयामध्ये घोळ आहे का? आहे. तो सुधारा. नवीन मतदार नोंदणी आहे त्याच्यामध्ये घोळ आहे का? आहे. तो लवकर करा आणि पारदर्शक निवडणुका घ्या. पुढे काय जायचं नाही जायचं, सकारात्मक का नकारात्मक, हा खूप पुढचा प्रश्न आहे. आधी याद्या नीट करा. 19 तारखेला गोरेगाव नेस्को येथे एक बैठक घेणार आहे. मेळावा. पक्षाचा मेळावा आहे. काय विषय असेल आणि काय त्याच्यात? विषय मला वाटतं निवडणुकांवरती असेल. राजसाहेबांचं उत्तम असं मार्गदर्शन असेल. आणि जेव्हा राजसाहेबांचं मार्गदर्शन असेल ते मला वाटतं आम्ही सगळेच जण उत्सुक असू. 19 तारखेला भव्य असा गोरेगाव नेस्कोला मेळावा असेल पक्षाचा. सर, मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे सध्या महत्वाची मानली जाते आणि याच निवडणुकीवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असं खरं तर बॅनर्स अनेक ठिकाणी लागलेले आहेत. शिंदे सेनेने हे बॅनर्स जे आहेत ते लावलेले आहेत. म्हणजे बघा, याला अशी बनवा म्हणून म्हणायचं का? कारण ठाण्यात पण काहीतरी चालू आहे, बरोबर आहे ना? काहीतरी मी वक्तव्य ऐकली काय चालू आहे ते, म्हणून म्हटलं आधी आपलं काय जळतंय ते बघा, मग दुसरं पेटवायला जा. दुसऱ्या दिवसच्या नादामध्ये कुठेतरी महायुतीमध्येच महापौर पदावर नुसती आहे का असं पाहायला मिळतं. कारण भाजप एकीने तयारी करताना म्हणते की भाजपचा महापौर होईल, दुसरीकडे शिंदेसेना म्हणते की आमचा महापौर होईल. कसं बघता या महायुतीमध्ये रस्ती घ्यायचं दुसऱ्या दिवस? आम्ही सगळे असंच बघतो. आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत.
ह्या मुंबईचा महापौर हा मराठी होईल. त्यामुळे तो कोणाचा होईल ह्यांच्यात आपापसात काय चालू माहिती नाही, परंतु मनसे ह्याकरता नक्की काम करेल. राजसाहेब नक्की ह्याकरता स्वतःला झोकून आजपर्यंत दिलंच आहे, अजून झोकून देतील की मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे आणि तेच आमच्याकरता महत्वाचं आहे. बाकी इतर पक्ष कसे एकमेकांचे हातपाय खेचतायत हे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि मुंबईला दिसतंय. हो, धन्यवाद. सर, संजय राऊत यांनी काँग्रेसच्या हायकमांडला पत्र लिहिलेलं आहे की हर्षवर्धन सपकाळ यांचा मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास कुठेतरी विरोध आहे, अशा प्रकारचं पत्र संजय राऊतांनी हायकमांडला लिहिलं आहे. काँग्रेसच्या हायकमांडने संजय राऊत आणि शिवसेनेवरती नाराजी दर्शवलेली आहे. कसं बघतं या घटना? आता पत्र त्यांनी लिहिलं, नाराजी त्यांनी दर्शवली, मी कसं उत्तर देऊ? मनसेचा यामध्ये उल्लेख आहे. मनसेचा रोल आता मी सांगितलं, आमचा रोल हाच आहे. आधी याद्या नीट करा, पारदर्शीपणा आणा, निवडणुकांचा कार्यक्रम जो काय तुम्ही दिलेला आहे हा पुढे ढकला, मगच इतर गोष्टी आणि त्याची उत्तरं. पण तुर्तास अजून मनसे कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर जाणार की नाही याबद्दल काही निर्णय आमच्याकरता तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरेच घेतात. तो जो आदेश